रोहित आर्यला केसरकरांशी बोलायचं होतं असं रोहन आहेर यांनी म्हटलेलं आहे। केसरकरांनी माझ्यावर अन्याय केल्याचं रोहित आर्य म्हणत होता असं देखील आहेर यांनी म्हटलंय। दीपक केसरकरांबरोबर बोलायचं होतं। रोहित आर्य म्हणत होता की मला दीपक केसरकरांशी बोलायचं आहे। दीपक केसरकरांशी बोलायचं तर मी पुण्याचा आमदार किंवा पुण्याचं कोण तर ते मी माझ्या डोक्यामध्ये सुलेनांना सोडून दीपक केसरकरच का? म्हणजे हे सगळं होण्याला काय नेमकी कारण आहेत? त्यानं मागच्या किती वर्षामध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा त्याच्यासोबत काम केलेलं आहे, कधी त्यानं काही बोलून दाखवलेलं होतं? कशामुळे डिस्टर्ब आहे? दीपक केसरकरांचं नाव तो काय घेत होता? त्याला काय नेमके कारण आहे? आम्हाला मलाच नाही, सगळीकडे ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे का त्यांनी खूप सारे आझाद मैदानवरती उपोषण पण केलेले होते। केसरकरांच्या घराच्या इथे सुद्धा त्यांनी उपोषण केलेलं होतं। ते सगळे ते ऑलरेडी मीडियामध्ये दाखवलं, ते सगळं आम्हाला माहितीच होतं पहिल्यापासून। तर मग म्हणून मग ते मला कळलं होतं, म्हणून ते पुण्याला राहतात, तर मग पुण्याजवळचं कोण, तर म्हणून मग मी त्यांचं नाव पण घेतलं। त्यांना सांगितलं, म्हटलं मी कनेक्शन करून देतो तुमचं, अण्णांना सांगून किंवा कोणालाही सांगून तुमचं बोलणं करून देतो, तुम्ही प्लीज पोरांना सोडा आधी। तर मग ते बोलले का नाही तू लांब हो, तुला माहिती नाही त्या दीपक केसरकरांनी माझ्यावरती अन्याय केलेला आहे, माझे जेवढे हे झालेलं आहे तू त्याचा अंदाजा पण नाही लावू शकत, तू लांब हो रोहन, तू लांब हो रोहन। आणि मग त्यांनी मग त्या पर्टिक्युलर मुवमेंटला मी म्हटलं आता जास्त बडबड करण्यात मजा नाही आहे।